नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही चांगला सपोर्ट दाखवला, थँक्यू त्या सपोर्टसाठी आणि असेच मला सपोर्ट करत राहा. सो आज मी कंटिन्यू इन द सेन्स म्हणजे करतो 2-3 दिवसानंतर परत व्लॉग चालू केला आहे. लगातार हा दुसरा व्लॉग आहे. नाही तर ह्याच्या अगोदर आपले सगळे एक महिन्याच्या ड्युरेशनमध्ये कदाचित आलेत सगळे व्लॉग्स. सो आज आहेत 2-3 कामं आहेत. 4 व्हीलरचं पण काम आहे आणि परत बाईकसाठी पण काहीतरी ॲक्सरसाइज आहेत. बाईकसाठी इन द सेन्स म्हणजे माझ्यासाठी मागवलेत ते मी. सो ते पण घ्यायला जायचे आहेत. आत्ता मी आहे घरी, जरा गाडीचं काम आहे. आता इथून मी जातो गॅरेजमध्ये. गाडीच्या डिक्कीमध्ये मी काहीतरी सामान ठेवलं, ते पण तुम्हाला दाखवतो. सो व्लॉगमध्ये राहा आणि मी तुम्हाला सगळे अपडेट्स देतो. सो स्टे ट्यून्ड. सो इथे आपली ही गाडी उभी आहे. इथं काम चालू आहे. जरा AC मुळे गाडीचं रेडिएटरचं पाणी लीक होतं, काहीतरी रेडिएटरमध्ये पाणी नाही राहतं. आणि मी तुम्हाला दाखवतो. मी तो टॉप बॉक्स गाडीतच ठेवला आहे. तुम्हाला 1 मिनटं तो टॉप बॉक्स दाखवतो. हे बघा, हे पण गाडीचं कॅमेरा पण निघाला आहे. हो ना बाबा, नुसता मॅटर करतो बघ दोघं जण. शिव्या घालतात एकमेकांना. तुला जाऊन द्या. हा बघा, हा आहे तो टॉप बॉक्स. त्याच्यामध्ये हा आहे तो टॉप बॉक्स लिव्ह HJG. हा मी घेतला MTS एक्सेसरीजमधून, जो आहे कळंबोळीला. मध्ये मी गेलेलो त्यांच्याकडे, ॲक्च्युली पनवेलला काम होतं म्हणून तिथे गेलेलो. मग तिथून मी तिथे गेलो. हा मग मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. समथिंग अराउंड एक्सेसरीज आहे. एक मिनिट मी खोलतो. हा बघा, 45 लिटर्सचा हा टॉप बॉक्स आहे. फुल्ली वॉटरप्रूफ आहे एकदम. आणि ह्याच्यामध्ये हा अजून एक पार्सल. हा आहे टायर हगर आपलं हिमालयनसाठी. आता पावसाळा येणार आहे, सो टायर हगर, चिखल खूप वरती उडतं. टायर हगर आहे. आणि हा आहे तो टॉप बॉक्स. हे मस्त पाठीमागचे पॅडिंग्स वगैरे आहेत. हे स्क्रू वगैरे. हा मॅन्युअल आहे, कसं लावायचं कसं नाही ते. हा सगळा मॅन्युअल आहे, ह्याची तर गरज नाही आपल्याला. आणि ही त्याची की, टॉप बॉक्स लॉक करण्यासाठी ही की आहे. सो पटपट आपण आता लावू ते गाडीवरती, इन्स्टॉल करू आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. ही अशी बेस प्लेट लावली इथं बघू शकता. एकदम टाईट बेस प्लेट लागली आहे. बरीच मशक्कत नंतर लावली आहे, समजत नव्हतं कशी तरी लावली. आता याच्यावरती टॉप बॉक्स लावतो आणि मग तुम्हाला गाडी दाखवतो. सो हा बघा, असा दिसतोय टॉप बॉक्स फिटिंग केल्यानंतर मस्तपैकी. की आपली गाडी हा आहे आपला टॉप बॉक्स. ह्याचे पॅड्स पण लावून घेतले तुम्ही मस्त, बॅकरेस्टचे पॅड्स. मस्त तो पिलेन बसून तो मस्त टेकून बसू शकतो. हा असा टॉप बॉक्स दिसतोय. आणि इथे हे कीज आहेत. हे बघा, हे तर लॉक केलं आहे मी त्या कीनी. बघा, इथे चावी आहे. ही अशी खोलली, हा तर हा असं लॉक आहे, म्हणजे टाईट लॉक असतं. तर ह्याला असं खोललं ना की हा लॉक झाला. चावी वगैरे बघा, असा विषय आहे. ते न होण्यासाठी असा लॉक झालं आणि हे असं लॉक, म्हणजे उडणार नाही. आणि हे पण तर पण झालं. आता हा झाला अनलॉक. ओके. आणि हा बरं झाला सेफ्टी लॉकसाठी. आता हा असं वरती करायचं. हा वरती आला असं, एका हाताने जमत नाही. हा झाला लॉक आणि हा काच, म्हणजे उघडणार. बघा, आता एक मस्त टेस्ट ड्राईव्ह मारून येतो का, आवाज येतो का बघतो आणि नंतर भेटतो तुम्हाला व्हिडिओवर. टेस्ट ड्राईव्ह घेतली मस्त, व्हायब्रेशन्स वगैरे काय नाही. टॉप बॉक्स पण एकदम बरोबर आहे. आता घरी जातो. घरी जाऊन जरा जेवतो. मस्त पार्सल घेतलं खिचडी बरोबर खायला. जातो, जेवतो आणि मग परत संध्याकाळी जायचं आहे उल्हासनगरला. जरा कामं आहेत. बांबू बघू शकता, बिल्डिंगचं काम चालू आहे. मस्त कलर मारतात ते बिल्डिंगला. पूर्ण झालं आपण झालं आहे आतमध्ये, बाहेरच्या बाजूने. आता परत आतमध्ये स्टेअर्समध्ये करतात ते काम बाकी आहे. असा बरोबर. सो घरी जातो, जेवतो आणि मग नंतर भेटतो तुम्हाला. सो मी आता आलो आहे उल्हासनगरला. येताना मी काही शूट नाही केलं, पप्पा होते सोबत माझ्या. लाईक गरम होते, चेंज केलं टी शर्ट पण खराब झालेलं, म्हणजे भिजलेलं पूर्ण कामाने. आता तुम्ही बघू शकता मी आहे स्क्रॅप यार्डमध्ये. तिथे आलो आहे मी ते गाडीच्या इंजिनचा पार्ट बघायला. O2 सेन्सर एक असतो, O2 सेन्सर गाडीचा, तो बघायला आलो आहे मी. कारण की आमच्या गाडीचा निघत नाही.
तर दुसरा बघून ते रिप्लेसला टाकायचा आणि मग दुसरा घ्यायचा, तसा विचार झाला आहे. दाखवतो तुम्हाला गाडीचा इंजिन. तिथे एक गाडीचा इंजिन पण पडला, तो पण दाखवतो थांबा. हा बघू शकता, हा आहे इंजिन गाडीचा होंडा सिटीचा. आणि हा आहे एअर फिल्टरचा डब्बा. मला हा एअर फिल्टरचा डब्बा पण पाहिजे, कारण की माझा एअर फिल्टरचा डब्बा इथून थोडासा डॅमेज आहे. सो हा पूर्ण बघायचा. आणि इंजिन टाईट होता या गाडीचा. ओनरनी पेपर संपलेले म्हणून विकून टाकले, टाईट होता. तर तो पाणी वगैरे आणायला गेला आहे, काढू ते आणि मग घेऊन जाऊ. मग डायरेक्ट गाडीचं काम करताना व्हिडिओ काढली तर ठीक, नाही तर मग थोडं अडचण कंटिन्यू करू व्लॉग आपण. सो स्टे ट्यून्ड. आत्ता वाजले 10, सव्वा 10 झाले असतील. मी जस्ट थोड्या वेळ आधी घरी आलो. अजून फ्रेश पण नाही झालो, तसंच कामामध्ये होतो. गाडीचा जरा विषय होता, गावाला जायचं म्हणून. सो बघा मी काय आणलं म्हणजे मित्राकडून आणलं. गोप्रो 13 आहे. बघूया आता, नाईटला जायचा प्लॅन आहे. जर इन केस गेलो तर कदाचित गोप्रोवरती मी शूट करेन आणि मग तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. आता मी One eternity later. नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस. काल काही मी शूट केला नाही, कारण की लय थकलेलो. आता मी निघालो एका ठिकाणी. थोडे काही आपल्यासाठी सामान मागवलं, आपल्या गाडीसाठी. गाडीसाठी तर नाही बोलू शकत, स्वतःसाठी काहीतरी घेतोय, सेल्फ गिफ्ट. माझ्या लव्ड वन्सनी मला गिफ्ट घेण्यासाठी काही कॅश दिलेले आहेत, कॅश. सो तेच जरासं हे करायला एक ऑर्डर केलेली, ते सगळं घेऊन येऊ. दाखवतो तुम्हाला, बघू शकता. आणि मी असा हा सेटअप लावला आहे, तुम्हाला दिसतो बघा. हा गोप्रो लावला आहे मी आज. गोप्रो आपल्या मित्राने मला गोप्रो दिला, बोलतो ऐश कर तू. माझा मित्र आहे, तो पण ब्लॉगिंग करतो, त्याच्यामुळे मी पण ब्लॉगिंग करायला लागलो. त्याचं नाव आहे नील पर्बत लाईव्ह. त्याच्या चॅनलला एकदा जाऊन व्हिजिट करा आणि त्याला सबस्क्राईब करा. आपला मित्र आहे तो, आपल्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत त्याकडे. सध्या ना आपल्या टिटवाळ्यामध्ये लय नाकाबंदी होतात हे बघा. संध्याकाळी येतात आणि 8 झोड घेतात ना पोलीसवाले. मी जातो, तुम्ही राहा आपल्यासोबत आपल्या चॅनलवरती. माईक वगैरे पण मी लावलं आहे. जर तुम्हाला विंडब्लास्ट येत असेल परत तर आय एम रिअली सॉरी. मी ट्राय केलं, मी घरामध्ये टेस्ट पण केलं, मला काय असं वाटलं नाही. पण जरी आला विंडब्लास्ट तर मी सॉरी म्हणतो. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण पक्का ती एकदम सुधारणा करू. डायरेक्ट नवीन माईकच आणू आपण, डायरेक्ट डिजिटेकचा माईकच घेऊ, डायरेक्ट खर्च करू. सो तुम्ही राहा आपल्यासोबत. मी पटपट जातो, थोडं शूट करतो आणि तुम्हाला दाखवतो. आज विंडब्लास्ट जरा जास्तच काही लागते. आज मी गोप्रोचं सेटअप लावलं आहे, तर जास्तच हवा लागते. नाही तर ह्याच्या आधी एवढी हवा नाही यायची. आज काही जास्तच हवा लागते. पावसाळा लवकर येणार आहे असं वाटतं. पावसाळा संध्याकाळ झाली की नुसती हवा सुटत राहते. मान्सून जेव्हा येणार असतो ना, तेव्हा असं वातावरण असतं. दिवसभर गरम होतं आणि संध्याकाळी 4-5 वाजत आले की हवा सुटते मस्त. असं थोडं वातावरण चेंज होतं, थोडं थंड लागायला लागतं. एवढं नाही, थोडंसं. आता आंबिवलीला पोचेन मी. गाडीमध्ये पण पेट्रोल कमी आहे. आधीच गाडी रिझर्ववरती 9 किलोमीटर चालली आहे, 9.7 म्हणजे ऑलमोस्ट 10 किलोमीटर. येताना पेट्रोल टाकावं लागेल गाडीमध्ये. येताना टाकू आपण पेट्रोल. आणि मग परत आज पण खूप कामं होती. आधी कामं केली, मग ती कामं करून परत निघालो. आता कामं करायला जायचं आहे. ती केल्यानंतर परत घरी येऊन अजून 1-2 कामं आहेत. म्हणजे आजचा पण दिवस आपला पूर्ण हॅटेकवाला आहे. आणि परत आता सीझन संपला आहे आमचा लाईट सेटअप डीजेसचा. सो जे काय आहे आमचे सगळे सामान वगैरे
त्यांना सगळा मेंटेनन्स करायचा आहे. ते शार्पेस वगैरे क्लीन करायचे, LEDs क्लीन करायचे आहेत. जे LEDs खराब जायचे त्यांना रिपेअर करायचे आहेत. ते सगळं स्वतःलाच करावं लागणार. गाडी बंद पडली. स्वतःलाच करावं लागणार ते सगळं, तरच ती कामं होतील पटपट. आहेत आपली फ्रेंड्स पण येतील, हेल्प करतील, आपली कामं होतील. समोर बघू शकता AC ट्रेन चालली आहे आणि त्यांची ॲक्टिवा का नाही झालं ते पाणी चिकूल झाले. चिकूल नको तिथून टाकायला रे, तिथूनच टाकलं असतं नाही त्या गाडी मी. आणि इथे यार जिथे बघू तिथे नुसतं ना रस्ते खोदायला घेतलेत यार. वैताग येतो नुसतं. बघू शकता रस्त्यांची अवस्था बघायची तुम्ही. तर ह्याला कुठं जायचं आहे, रस्त्यांची अवस्था बघू शकता तुम्ही. नको तिथून टाकायला. हा ये दिसतंय गाडी येते समोरून, तरी पण गाड्या घालत आहे ना भाई. अकला नसतात यार. तोंडात अक्षर शिवाय येतात. ते पहिला शब्द बोलताना गिळतोय मी, पहिला शब्द बोलताना गिळतोय. फॅमिली पण बघते व्लॉग्स माझे, घेतील माझ्यावरती तडी डायरेक्ट घरचे, मम्मी पप्पा. लहान पोरं पण बघतात, बघत असतील कदाचित. बरं झालं तिथून टाकली नाही मी गाडी, कारण की इथे आता परत आंबेली स्टेशन आहे. इथे आता एक मेल उभी आहे, पुढे एक AC लोकल गेली, मग एक मेल आहे. बरं झालं तिथून नाही टाकली, अटकलो असतो. नाही तर सगळ्या बाजूला नुसते ट्रॅफिक. नवीन स्विफ्ट TC नंबर लागलेली गाडी. चला पट्टा. हां ते गरमी खूप होते यार. गरमी काय कमी व्हायची नावच नाही घेते. तर रात्रीचं झोपलो तरी, एकतर आपण मिडल क्लास माणूस यार, आपल्याकडे AC कुठे, कूलर आहे, कूलरची हवा मस्त लागते, पण गरम तर होतेच. एवढी गरम होते की काय सांगू. बघू पुढे जाऊन AC घेऊ. मम्मी पप्पांच्या रूममध्ये आहे AC, पण ते लोक ती AC लावत नाही मी असल्याशिवाय, आणि मी तिथे झोपत नाही. मी दुसऱ्या रूममध्ये झोपतो, दुसऱ्या बेडरूममध्ये. विषय असा आहे. आणि मी एक गोष्ट चाललोय, मी एका गोष्टीचे तुम्हाला बोललो स्वतःसाठी सेल्फ गिफ्ट, म्हणजे मी चाललोय माझ्यासाठी रायडिंग ग्लव्स घ्यायला. आणि विचार करतो एक नवीन हेल्मेट घ्यायचा, आणि एक इंटरकॉम पण बघितला आहे मी, तो एक घ्यायचा. आपल्या बजेटमध्ये जर बसला तर आपण ते घेऊन टाकू. आणि ज्या शॉपमध्ये मी चाललो आहे ते आहे डोंबिवलीला, बाईक ट्रेक आउटलेट डोंबिवली. ते आपल्या मित्राचंच आहे, स्वप्नील नावाचा फ्रेंड आहे आपला. फ्रेंड ॲक्च्युली त्याची आणि माझी भेट पण अशी झालेली की मी नवीनच हिमालयन घेतलेली आणि मला इंजिन गार्ड वगैरे लावायचं होतं, तर तिथे गेलो त्याकडे. मग त्याच्यानंतर आमच्या लोकांची भेट झाली. मग हळूहळू तिथे ॲक्सेसरीज लावले, फंबल झालो. जे हे फॉग लॅम्प्स आहेत ते, परत मग हँडल बार, रायझर नाही, बरेच ठिकाणी मी त्याकडं बरेच म्हणजे सामान त्याकडून लावलं मी. परत सॅडल स्टे, इंजिनचा लाईक गार्ड वगैरे सगळे छोटे मोठे ॲक्सेसरीज त्याकडून. रायडिंग जॅकेट जो मी घेतला आहे त्याकडून घेतला आहे. परत आता पावसाळा येणार आहे, सो रेनिंग गिअर्स पण त्याकडूनच घेईन. आता सध्या दुसरं काहीतरी घेऊ, हळूहळू सगळं घेऊ. ते आहेत ग्लव्स त्यांनी आणलेत माझ्यासाठी, रेनिंगचे आणलेत. बघू आता ते कसे आहेत, कम्फर्टेबल बसले तर घेऊ, नाही तर मग आपल्याला कलर जसा पाहिजे तसा भेटला तर घेऊ आपण. मस्त व्हाईट अँड ब्लॅकमध्ये असेल तर, किंवा मग ब्लॅक अँड निऑन असेल तर, नाही तर मग ओन्ली ब्लॅक. कारण की बाकी दुसरे कलर घेऊन फायदा नाही, मध्ये मॅच नाही होणार. कारण की आपली गाडीचा कलर आहे व्हाईट, आपल्याकडे रायडिंग जॅकेट आहे तो आहे ब्लॅक. त्यामध्ये यार कुठला दुसरा कलर कॉम्बिनेशन बसणार आहे? जर मी रेड कलर घेता तर रेड बसणार आहे का? नाही, व्हाईट किंवा मग एक निऑनवरती आपण विचार करू, नाही तर मग ओन्ली ब्लॅक. जातो मस्तपैकी, एक हेल्मेट घेतो इंटरकॉम. कारण की हा पण हेल्मेट चांगलाच आहे, पण हेल्मेट जरा चेंज करायचा विचार चालला आहे माझा. दुसरा घ्यायचा एक, लवकरच माहिती पडेल. घेतो आहे थोडे ॲक्सेसरी. घरामध्ये पण विचारतात ते आधी टॉप बॉक्स काय,
आता ते काय घ्यायला चाललंय चाललंय काय बोललं, काय नाही, हसायचं, फक्त हसायचं आणि हसत राहायचं आणि हसवत राहायचं बस. नंतर सांगायचं काय चाललं ते. बघा तुम्ही बघू शकता ट्रेन, इंडियन रेल्वे. गाड्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे भाय, आज काहीतरी प्रॉब्लेम आहे, गाड्या लय लेट आहेत, गाड्या लेट आहे त्याच्यावरून समजतंय. आणि माझी मम्मी गेली आहे आज दादरला सकाळीच. मगाशी मी फोन केला मम्मीला, पण मम्मीने फोन नाही उचलला. काय माहिती, येऊ दे बाबा नीट, नाही तर मग खूपच घरी आल्यावर थकलेली असेल बिचारी. दादरला गेलेली, बघू शकता ट्रेन. हा बघा ब्रिजवरून चाललो आहे मी मस्त. हा आहे टिटवाळा आणि उल्हासनगर, टिटवाळा नाही, आंबिवली आणि शाळेचा मधला ब्रिज. पाठीमागे पण इंजिन लागलं आहे, पाठीमागून त्याला पावर देतो आहे काय, काहीतरी इश्यू झाला असेल म्हणून. आत्ता जस्ट मी पोचलो ठाकुर्लीला, बघू शकता. आम्ही आता आहे ठाकुर्ली, म्हसोबा चौक, डोंबिवलीला लेफ्ट आणि ठाकुर्लीला इथे स्टेशनला झालं, इथून सरळ जातो. आता मी मारला इथून लेफ्ट. हा आहे ठाकुर्लीचा 90 फीट रोड. इथे थोडं एक 500 मीटर्सवरती ते शॉप आहे माझ्या फ्रेंडचं, स्वप्नीलचं शॉप आहे, बाईक ट्रेक्स आउटलेट, डोंबिवली, ठाकुर्ली 90 फीट रोड. हा त्याचा ॲड्रेस आहे. त्याच्या शॉपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता, बघू शकता काय ॲक्सेसरीज तुम्हाला लागतील तर तिथे जातो. असला पाहिजे तिथे, असेल तर थोडा गप्पा गोष्टी करू, त्याला पण व्लॉगमध्ये घेऊ, त्याला बोलू तुझ्या शॉपबद्दल थोडं सांग, आमच्या नवीन चॅनलवरती तुझं थोडंसं हे कर, म्हणजे तुझ्यामुळे आम्हाला थोडे भेटतील सबस्क्रायबर्स. त्याला अशी करत नाही, कारण की तो चांगल्या चांगल्या यूट्यूबर्सला भेटून बसला आहे. त्याच्याकडे BMW 1250 आहे, 1250 का 850 काहीतरी आहे त्याकडे. तो पण गेल्या वर्षी लद्दाखला जाऊन आलेला. आणि तो रायडर गर्ल विशाखा जी आहे त्यांना पण तो भेटला आहे. रायडर गर्ल विशाखा मुलगी आहे यार, जबरदस्त राईड मारते, नर्मदा परिक्रमा वगैरे काय राईड्स केले तर, सोलो राईड्स. आणि हे आहे इथे त्याचं शॉप ऑपोजिट साईडला. इथून आपण आता टर्न मारू आणि मग बरोबर त्याच्या दुकानासमोर आपण गाडी लावूया. हो, गरमी खूप होते यार, गरमी. आणि या सध्या ना कल्याण डोंबिवलीमध्ये या कुठेही बघितलं ना पाण्याचा इश्यू होतो आहे सध्या खूपच. मी आता इथे गाडी लावतो आणि मग भेटतो, त्याशी बोलतो आणि मग भेटतो तुम्हाला. आता मी पोचलो स्वप्नीलच्या शॉपवरती, बाईक ट्रेक्स आउटलेट डोंबिवलीला. तो नाही आहे शॉपवरती, इथे शॉप आहे. बघू थांबा, तुम्हाला मी त्याचा शॉप दाखवतो. बघा हा ते शॉप आहे, बाईक ट्रेक्स आउटलेट डोंबिवली. हे असे सगळे सामान वगैरे ठेवलं आहे. इथे तर शॉप आहे. आणि मी जो हेल्मेट घेतला तो तुम्हाला दाखवतो. हा बघा इथे एक हावाला हेल्मेट SMKचा तुम्ही घेत होतो, पण मी तो चेंज करून दुसरा ग्लॉसीमध्ये तो बघतो आहे. त्याला एक इंटरकॉम पण घेतला आहे. आणि अजून ग्लव्स पण आहेत आपल्या एक्झॉरचे नवीनवाले, हे वाले. आणि इथे काका आहेत आपले मस्त, रायडिंग गिअर्स चेक करतात, रेन गिअर्स. बघू शकता असे शॉप्स आहेत, खूप व्हेरायटीज ऑफ हेल्मेट्स आहेत, रायडिंग गिअर्स वगैरे तुम्हाला सगळे भेटतील. जॅकेट्सपासून पॅन्ट्सपासून सगळं भेटेल इथे, सगळे ब्रँड्स भेटतील. रायडा, रायनॉक्स, परत स्काला, बायसन सगळेच भेटतील. वेगाचे पण हेल्मेट्स वगैरे भेटतील. स्वप्नील नाही आहे सध्या, आला आय थिंक सो, गाडी आली. स्वप्नील आहे ना? नाही ना, 4 व्हीलरमध्ये स्वप्नील भाई 4 व्हीलरमध्ये. आता तो कधी येईन काय माहिती. सो आता हा SMKचा हेल्मेट आहे, हावाला मी चेंज करणार आणि दुसरा घेणार. ह्याच्यामध्ये SMKचाच येतो पण तो हा ग्लॉसी, कारण की हा पण माझ्याकडे मॅट, हा घेतला तर हा पण मॅट होणार. आणि हा जो माझा आहे तो पण आहे मॅट. सो मॅट नको, आता जरा थोडं ग्लॉसीमध्ये बघूया. आणि मग भेटू, बघू, बिलिंग वगैरे करू आणि मग परत भेटू.
सो हा आहे तो SMKचा दुसरा हेल्मेट. तो होता मॅटमध्ये आणि हा आहे ग्लॉसमध्ये. बघा हा वाला मस्त दिसतो. भाईने काल जर 5 वाजता फोन उचलला असता तर मग त्याला डबल मेहनत करायला लागली नसती. आणि स्वप्नील पण इथे आला आहे. स्वप्नील पण बाहेर तुम्ही बघू शकता. ते एक काका आहेत, त्यांनी रेन गेअर्स घेतलेत. सो त्यांची फोटोज आणि व्हिडिओज वगैरे काढत आहे. काकांची तुम्हाला गाडी दाखवतो मी एक मिनटं. हा आहे स्वप्नील, बाईक ट्रेक्स आउटलेटचा ओनर. हा स्वप्नील सध्या खूप बिझी. आत्ताच आला तो. कसं आहेस? आणि हे बघा काकांची ॲरॉक्स काकांनी मस्त मॉडिफाय केली आहे. आणि काकांनी आता रेन गेअर्स घेतले. काका कुठे जाणार आता तुम्ही? आता हां माळशेज घाट जवळ आहे. मस्त मस्त काकांनी मॉडिफाय मस्त केली आहे. भेटू आपण कधी राईडवरती, कधी सेफ राईड. चला आपलं बिल करायचं. हो चला. सो वेलकम बॅक गाईज. सगळी घेतली मी, शॉपिंग केली माझ्यासाठी. हे बघू शकता, गाडी पण पडली. बघू शकता हे एक्झॉरचे ग्लव्स नवीनवाले. ब्लॅक नव्हते, माझ्या साईजचे हेच होते निऑनमध्ये. मस्त आहे ते. ब्रेकिंग करण्यासाठी मी ते घातलेत. मस्त दिसतात ते यार, मस्त. आणि फुल प्रोटेक्शन नाही या प्राईसमध्ये. या प्राईस रेंजमध्ये म्हणजे एवढी प्रोटेक्शन कोणत्या ग्लव्समध्ये नव्हती, आणि ते पण फुल. सो हेच घेतलं मी. हेल्मेट घेतला आणि त्याला इंटरकॉम एक लावलं. नवीनवाला हेल्मेट घेतला. नवीनवाला हेल्मेट ठेवला मी. त्याला ब्रेकिंग करायचा विचार चालू होता, पण परत त्याला पूर्ण सेटअप लावायला लागेल, चेंज करावं लागलं असतं, म्हणून मी नाही केलं. ॲक्च्युली मला बघायचं तर गोप्रो त्याला कनेक्ट झाला असतं इंटरकॉमच्या ब्लूटूथला, तर मग टेन्शनच नव्हतं. कारण की त्याला माईक आधीपासूनच लावलेला होता. म्हणजे आधीपासून तो सेटअप जो इंटरकॉममध्ये आहे ते माईक आणि स्पीकर्स वगैरे असतात ते आधीच लावलेले. त्यांनी त्याला बोललेलं मी करून ठेव, मी येतो करून. सो या व्हेंटिलेशन पण खूप चांगलं आहे. म्हणजे असं गाडी का बंद पडते सारखी, गाडी का बंद पडते काय माहिती. आता सारखं फोनला हात लावायला नाही लागणार, कारण की जर तो हेल्मेट घातला त्याच्यामध्ये आहे आपल्याकडे इंटरकॉम. आता मी थोड्या दिवसांनी परत येणार आणि ह्याच्यामध्ये पण मी ब्लूटूथ सिस्टम लावून घेतो, म्हणजे कोणाचे फोन आले की लगेच रिसिव्ह करता येईल आपल्याला. नाही तर ह्याच्यामध्ये पण एक इंटरकॉम सस्तावाला असतो. जरा ॲमेझॉनवरती रिव्ह्यूज बघून आपण तो सस्तावाला घेऊन टाकू, तर ते चांगलं दिसतं. ते पोचलो ठाकूरलीला. मला झालं लेट सगळं करता करता. पटपट 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 जातो. थोडी ट्रॅफिक भेटेल. बघू शकतो ट्रेन चालली बाजूने. पटपट जातो आणि तिथे पण जाऊन कामं आटपायची आहेत, ते पण आटपून घेतो. पण एक ग्लव्ज यार फिटिंग मस्त आहे. ग्लव्सची फिटिंग मला खूप आवडली. आणि बघू लवकरच राईडची तयारी चालू आहे. काका लवकरच राईडची तयारी चालू करायची आहे. तयारी तर हळूहळू चालू केलीच आहे. परत तिथे होतो तेव्हा मी ह्याचे ट्रेन रेस नाही लावू शकत आपण. तिथे होतो तेव्हा मी सॅडल बॅगचे पण विचारते, जरा कॉस्टिंग विचारली कितीपर्यंत काय पडतील. बघू सॅडल बॅगवरती विचार करू आपण. विचार करू म्हणजे घ्यायचेच आहेत ते पण. राईडला आपल्याला कामाला येणार आहे ते पण घेऊ. आणि अजून काय बघितलं, हायड्रा बॅग बघितली, हायड्रेशन बॅकपॅक ती एक बघितली. हळूहळू सगळं सामान घेऊ आपण. सध्या आपण भरपूर केलं आहे. खर्च होऊ दे, खर्च काय नाही, आपल्याला थोडं भेटलं आहे, थोडं आपण टाकतायत, थोडं आपल्या लवडवनने दिलं आहे, माझ्या वाईफने. येस, थँक्यू. आता जातो पटपट आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट. आज तर हा ब्लॉग मी बघू पुढे कंटिन्यू नाही करणार, इथेच एंड करू पाहिजे तर या ब्लॉगचं. कारण की आता अंधार होत राहणार, परत ट्रॅफिक होणार. बाबा हे तर कंटेंट भेटला मला डायरेक्ट आलेनमधून इथं. नशीब ज्या गाडी असं स्पीडमध्ये नव्हती आणि मी एकाच सोडलेला होता उगाचच, नाहीतर दिदी डायरेक्ट चंद्र तारे दिसले असते दिदीला.
जो आता ट्रॅफिक वाढले, ऑफिस पण सुटले आहेत, परत पत्री पूलची पण ट्रॅफिक असेल. तुम्ही बघू शकता इथे 90 फीटलाच एवढी थोडी ट्रॅफिक होत चालली आहे. म्हणजे असे थोड्या गाड्या बिड्या जास्त झाल्यात, रिक्षा वगैरे. संध्याकाळ झाली ना, आता माणसं कशी गरमीमध्ये बाहेर निघत नाही. जरा ऊन कमी झालं तर माणसं मग बाहेर निघतात फिरायला वगैरे. सो मी हा व्लॉग इथेच एंड करतो. कसा वाटला हा तुम्हाला व्लॉग मला नक्कीच सांगा मला. आणि सजेशन पण द्या की व्लॉग जास्तच मोठे होतात आहे का, की काय मला काय चेंजेस करायला पाहिजे. मी दर ब्लॉगमध्ये बोलत असतो की काय चेंजेस करायचे असं मला सांगा करून. पण या टायमाला मी तुम्हाला विचारतो आवर्जून की व्लॉगची लेंथ जास्त मोठी असेल तर चालेल किंवा मग शॉर्ट ठेवू. कारण की सगळ्यांचा बिझी शेड्यूल असतो, तर त्याच्यामुळे कोणाला कदाचित बघायला नसेल भेटत पूर्ण ब्लॉग्स. सो जर व्लॉगची लेंथ पण छोटी ठेवायची असेल ते पण मला कमेंटमध्ये सांगून टाका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तुमच्या फ्रेंड्सला सांगा की आपला मित्र आहे, त्याचा चॅनल आहे करून नवीनच आहे, त्याला थोडा सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट भेटला, तुमचे लाईक्स कमेंट्स असतात की मला उलटं बरं वाटतं ऐकायला की यार मस्त आहे करून. मग तेव्हा मोटिवेशन भेटतं. आणि कंटिन्यू हा माझा दुसरा व्लॉग आहे. म्हणजे आय थिंक सो 1-2-3 दिवसानंतर हा व्लॉग येणार लगेच. कारण की बाकीच्या याच्यामध्ये खूप टाईम घेतलेला. आता आपण हे करू, कंटिन्यू व्लॉग करायचं ट्राय करू पूर्णपणे. सो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आपल्याला सपोर्ट करत राहा. आणि काय म्हणू अजून, सनसेट बघून जा तुम्ही. सनसेट दिसतो का तुम्हाला? बघा सनसेट दिसतो का? हां. सो मी हे म्हणत होतो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण असाच एका पुढच्या व्लॉगमध्ये. सो बाय बाय, सायनिंग आउट.